नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान या विषयाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 2. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? आत्मवृत्त. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर कोठे जाहीर केला? ऑप्शन क्रमांक 3 येवला येथे जाहीर केला. प्रश्न क्रमांक 4. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर काय आहे? चैतन्य भूमी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण? तर कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल. तर प्रश्न क्रमांक 9 यांचा आन्सर काय होईल? डॉक्टर केशव हेडगेवार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? कोण आहे? आनंदीबाई जोशी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? रमाबाई रानडे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणी तलाठी शाळेची स्थापना केली? तर कोणी केली? शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? तर लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? वीरा शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. कमवा व शिका या संकल्पनेचे मुख्य जनक कोण? तर कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना काव्य केल्या? तर कोणत्या भाषेत केल्या? वऱ्हाडी या. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य. 19. समाज सुधारक चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश डॅश होते? तर कोण होते? राजर्षी शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. पुढील स्त्रियापैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियाकरता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर कोणी सुरू केली? जनाबाई चौधरी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? नारायण लोखंडे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? श्री विचारवती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. ब्रिटिश लोकांच्या गुणाचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? तर कोण म्हणाले? गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. फुलेचे शेजारी डॅश डॅश यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले? तर कोणी भाग पाडले? गफ्फार बेग मुन्सी. ऑप्शन क्रमांक
1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारी नवीन मराठी दैनिक डॅश डॅश होय. तर नवीन मराठी दैनिक कोणते होते? लोकसत्ता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1 विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर कोणत्या जिल्ह्यात झाला? रायगड जिल्ह्यात झाला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर कोणती? देहू. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय? नरेंद्र दत्त. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे. तर संत कबीर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? तर कुठे? आळंदी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? तर कोणी म्हटले आहे? आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? तर कोणाचा आहे? संत तुकाराम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं. प्रश्न क्रमांक 11 पसायदानचे लेखक कोण? तर पसायदानचे लेखक कोण? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? तर स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर मोजरी येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 मूळशंकर हे यांचे मूळ नाव होते. तर कोणाचे होते? स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय? तर कोण म्हणाला असं? स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा कोणी केली? विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर कोणी केली? एकनाथ महाराजांनी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर कोणाचे आहे? संत तुकडोजी महाराज. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 गाथा खालीलपैकी कोणी रचली? तर गाथा कोणी रचली? संत तुकाराम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 ग्रामगीता डॅश डॅश यांनी लिहिली? तर ग्रामगीता तुकडोजी महाराज यांनी लिहिली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 भावार्थ दीपिकाचे लेखन कोणी केले? तर भावार्थ दीपिका यांचे लेखन कोणी केले? संत ज्ञानेश्वर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 महानुभाव पंथाचे प्रवर्तक डॅश डॅश होय? तर महानुभाव पंथाचे प्रवर्तक कोण आहे? चक्रधर स्वामी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक
23 कोणत्या संताने जातीभेदावर प्रहार केला होता? तर कोणत्या संताने केला? संत एकनाथ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 संत एकनाथाचे गुरु कोण होते? तर संत एकनाथाचे गुरु कोण होते? स्वामी जनार्दन स्वामी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 संत जनाबाई यांचे जन्मस्थळ पुढीलपैकी कोणते? तर कोणते हे संत जनाबाई यांचे जन्मस्थान? गंगाखेड. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1 पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला? तर रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोकणातील नद्या डॅश डॅश वाहिनी आहेत? तर कोकणातील नद्या कोणत्या वाहिन्या आहे? पश्चिम वाहिन्या आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? त्र्यंबकेश्वर इथे. क्रमांक 5 राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोगावती नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई पुणे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या पर्वतावर वसलेले आहे. तर कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? सातपुडा पर्वतावर वसलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती होईल? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? तर कोणते शहर वसले नाही? संगमनेर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे? तर किती आहे? 5 आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 इको मार्क कशाशी संबंधित आहे? तर इको मार्क कशाशी संबंधित आहे? पर्यावरण पूरक. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 आर्वी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही? तर कोणते स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही? लोणार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? तर दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे? देवगिरी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे? राहाता तालुक्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? वारणा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर किती जिल्हे आहेत? 36. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.